नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, आज वार आहे रविवार आणि आज आहे दर्श अमावस्या. तर अमावस्या हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची सेवा करायची आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा या दिवसांना अतिशय महत्त्व दिलं जातं. अमावस्येच्या दिवशी पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करण्याला, त्याचबरोबर दान करण्याला अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे बघा, आपल्याला शक्य असेल तर आपण नक्की पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करावे. आणि पहा, हे स्नान केल्यामुळे आपले जे काही वाईट कर्म आहेत, कळत नकळत केलेली जी पापे आहेत, तर ती नष्ट होऊन जातात आणि आपल्याला लागलेला जो पितृदोष आहे, प्रखर पितृदोष, तो सुद्धा नष्ट होऊन जातो. अमावस्येच्या दिवशी इतर उपायांसोबत पितरांसाठी सुद्धा आपल्याला काही उपाय हे करायचे असतात. तर पितरांसाठी आपल्याला दान, पिंडदान हे सुद्धा अमावस्येच्या दिवशी करायचं असतं. तर पहा, माता लक्ष्मीची सेवा करायची आहे, पूजा करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपाय देखील या दिवशी करायचे आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावशाली उपाय सांगणार आहे. संध्याकाळी कापूरसोबत आपल्याला अशी ही एक वस्तू जाळायची आहे. ही वस्तू जर आपण कापूरसोबत जाळली तर आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल. आपल्या घरामध्ये काही वाईट शक्ती, नकारात्मकता, करणीबाधा यासारख्या गोष्टी जर असतील तर त्या नष्ट होऊन जातील. आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. आपल्या घरामध्ये इडापिडा, भांडणं, कलह हे जर होत असेल ते सुद्धा दूर होऊन जाईल. असा अत्यंत प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा, कापूर आपल्या घरामध्ये जाळल्यामुळे आपल्या घरामधली जी नकारात्मकता आहे, वाईट शक्ती आहे, इडापिडा आहे, नष्ट होते आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदत असते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होत असते. त्याचबरोबर घरामध्ये बरकत आणि समृद्धी निर्माण होत असते. यामुळे सुद्धा कापूर हा घरामध्ये जाळला जातो. आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही आणि त्याचमुळं आपल्याला कापूर हा आपल्या घरामध्ये जाळायचा आहे आणि त्याबरोबर काही वस्तू आपल्याला जाळायच्या आहेत. तर बघा, हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला संध्याकाळी 6 वाजल्यानंतर करायचा आहे. तर बघा, घरामध्ये जी लक्ष्मी येण्याची वेळ आहे तर त्या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर अमावस्येला आपण माता लक्ष्मीची सेवा, उपाय करत असतो. माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा उपाय आपण करणार आहोत. तर पहा, उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे आणि तुमच्याकडे कापूर जाळायचं भांडं असेल ते जरी तुम्ही घेतलं तरी चालेल. तर पहा, ह्या भांड्यामध्ये आपल्याला अगोदर थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि त्यानंतर यामध्ये 7 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. यावरती आपल्याला शुद्ध गाईचं तूप जे आहे तर ते टाकायचं आहे. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला 5 लवंगा घ्यायच्या आहेत. ह्या लवंगा घेताना कुठे तुटल्या फुटलेल्या किंवा त्याला फूल नसलेल्या अशा घेऊ नका. चांगल्याच लवंगा आपल्याला घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला 5 वेलची घ्यायच्या आहेत. हिरव्या वेलची ज्या असतात ना तर त्या आपल्याला घ्यायच्या आहेत आणि चांगल्या घ्यायच्या आहेत. हे सर्व आपल्याला कापूर जाळायचं जे भांडं आहे त्यामध्ये टाकायचं आहे. यानंतर आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी हातामध्ये घ्यायची आहे आणि थोडेसे काळे तीळ आपल्या हातामध्ये घ्यायचे आहे. आणि ह्या 2 वस्तू ज्या आहेत तर त्या घरातल्या प्रत्येक व्यक्तींवरून आपल्याला 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत. 7 वेळा डोक्यापासून ते खाली पायापर्यंत प्रत्येक व्यक्तींवरून आपल्याला ह्या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत. अगदी स्वतःवरून सुद्धा. पिवळी मोहरी जी आहे आणि ते काळे तीळ जे आहेत तर ते घरातली नकारात्मकता आणि वाईट नजर दूर करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे मानले जातात. आणि ह्या वस्तू उतरवल्यानंतर आपल्याला त्या वस्तू, आपण ज्या कापूर जाळायच्या भांड्यामध्ये बाकीच्या वस्तू टाकलेल्या आहेत त्यामध्ये ह्या वस्तू टाकायच्या आहेत. आणि जर आपल्याकडे आंब्याचं लाकूड असेल तर आंब्याचं लाकूड सुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. जर आपण आंब्याचं लाकूड आपल्या घरामध्ये जाळलं तर आपल्या घरातली सर्व नकारात्मकता दूर होते. यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा,
हे भांडं घेऊन आपल्याला देवघरापाशी जायचं आहे आणि देवघरासमोर हे आपल्याला प्रज्वलित करायचं आहे। प्रज्वलित केल्यानंतर काही वेळासाठी तुम्हाला देवघरामध्ये याचा धूर होऊ द्यायचा आहे आणि त्याच वेळेस बघा आपल्याला आपल्या घराचा मुख्य दरवाजा उघडा ठेवायचा आहे, खिडकी उघडी ठेवायची आहे, जेणेकरून आपल्या घरातली जी नकारात्मकता आहे तर ती बाहेर निघून जाईल। यामुळे हा उपाय करत असताना आपल्याला दरवाजा खिडक्या ह्या उघड्या ठेवायच्या। त्यानंतर हे भांडं आपल्याला उचलायचं आहे आणि आपल्या घरातील प्रत्येक रूममध्ये हे फिरवायचं आहे। आपल्या घरातला हॉल असेल, किचन असेल, बेडरूम असेल, गेस्ट रूम असेल, बाल्कनी असेल, आपल्या घराचा जो बाहेरचा आवार आहे तिथे सुद्धा आपल्याला हे फिरवायचं आहे। आणि यानंतर आपल्या मुख्य दरवाजावरती हे भांडं घेऊन जायचं आहे, तिथे आपल्याला काही वेळासाठी हे भांडं ठेवायचं आहे। यामुळे आपल्या घरातली जी वाईट शक्ती आहे, नकारात्मकता आहे तर ती दूर होऊन जाते। यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी ही नांदत असते आणि त्यामुळेच आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी निर्माण होते। त्याचबरोबर आजच्या दिवशी, अमावस्येच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या घरामध्ये पहा, याच दिवशी जास्त करून नकारात्मकता टॉयलेट आणि बाथरूममध्ये जास्त असते। तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे आणि आपल्याला काय करायचं, 2 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि त्या मातीच्या भांड्यामध्ये किंवा मग एखाद्या वाटीमध्ये ठेवून आपल्या बाथरूममध्ये आपल्याला तशाच ठेवून द्यायच्या आहेत। आणि परत आपल्याला आठवड्यानंतर त्यामध्ये परत 2 वड्या ठेवायच्या आहेत, कारण ह्या ज्या कापराच्या वड्या असतात तर त्या उडून जात असतात आणि त्यानंतर मग त्यातल्या ज्या कापराच्या वड्या परत उडून गेल्या की मग परत त्यामध्ये 2 ठेवायच्या आहेत। आणि यामुळे काय होतं की आपल्या बाथरूममध्ये जी नकारात्मकता आहे तर ती नष्ट होऊन जाते। तर बघा, जर आपल्या घरामध्ये सतत भांडणं होत असतील, मतभेद होत असतील, नवरा बायकोंची भांडणं होत असतील, अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरून पटत नसेल तर आपल्याला काय करायचं आहे आणि कापूर घ्यायचा आहे आपल्या हातामध्ये आणि एका वाटीमध्ये ठेवून तो आपल्या बेडरूममध्ये एका साईडला ठेवून द्यायचा आहे। त्यामुळे काय होतं की नवरा बायकोमध्ये जी भांडणं होतात तर ती दूर होतात आणि जीवनामध्ये सुख, समृद्धी निर्माण होते। तर बघा, आपल्याला घरामध्ये जर पैशांच्या अडचणी येत असतील, लक्ष्मी घरामध्ये टिकत नसेल, आर्थिक संकटांनी तुम्ही त्रस्त झालेले असाल, तुमच्या हातून जास्तीचा पैसा हा खर्च होत असेल तर आपल्याला काय करायचं आहे, कापराचा तुकडा घ्यायचा आहे आणि एक गुलाबाचं फूल घ्यायचं आहे। त्या गुलाबाच्या फुलामध्ये आपल्याला हा कापराचा तुकडा ठेवायचा आहे। हे फूल आपल्याला माता लक्ष्मीच्या फोटोसमोर ठेवायचं आहे आणि आज संध्याकाळी 6 वाजल्याच्या नंतर आपण हे फूल तिथे ठेवणार आहोत आणि त्यानंतर रात्री 12 पर्यंत तर हा जो कापूर आपण ठेवलेला आहे त्या गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये तर तो आपल्याला जाळायचा आहे। 6 वाजल्याच्या नंतर तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल 12 वाजेपर्यंत तेव्हा तुम्हाला हा कापूर देवीपाशी जाळायचा आहे। त्याचबरोबर अजून एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, तो उपाय अगदी प्रभावशाली मानला जातो। आपल्या घरातील भांडणं, कटकटी, आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल, आपल्या घरामध्ये इडापिडा, वाईट शक्ती या सर्व गोष्टींसाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे। काय करायचं आहे, आपल्याला एक नारळ आणायचा आहे, नवीन नारळ घेऊन यायचा आहे आणि तो पाणी असणारा घेऊन यायचा आहे, त्याची शेंडी काढायची आहे, थोडीशी शेंडी तशीच ठेवायची आहे आणि तो नारळ आपल्याला घेऊन आता बघा, तुम्हाला हा नारळ देवाकडे शेंडी करून म्हणजे देवघरापाशी बसायचा आहे, देवाकडे शेंडी करायची आहे आणि त्या नारळावरती आपल्याला आजपासून ते पौर्णिमेपर्यंत रोज एक कापूर त्या नारळावरती जाळायचा आहे। आणि पहा, हा उपाय तुम्ही आवर्जून करून पहा। जर तुम्ही हा उपाय करून पाहिला तर तुम्हाला याचा रिझल्ट नक्की जाणवेल। तुम्ही अमावस्यापासून ते पौर्णिमेपर्यंत हा एक उपाय नक्की करा। हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये जे बी समस्या आहे, ज्या बी अडचणी आहेत त्या सर्व दूर होतील आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रसन्न होईल आणि आपल्या घरामध्ये तिची अखंड कृपा राहील। तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।